ईशा, स्वागत आहे पहिले तर स्टार मीडिया मराठीमध्ये. खूप सुंदर दिसतेस तू. लग्नाचा माहोल सुरू आहे. पहिले तर त्याबद्दल काय सांगशील? आणि ताईचं लग्न आहे, सो किती खुश आहेस तू? खुश तर मी खूप आहे, कारण घरात लग्न म्हणल्यावर धावपळ असते, कामं असतात, बरंच असतं, पण मजा असते, थोडे इमोशन्स असतात. एकमेकांबरोबर आता राहायला मिळणार नाही, दुसरा दिवस तिच्याशिवाय सुरू होणार ह्याची थोडीशी खंत असते, पण आनंदही असतो. थोडी हुरहुर असते, ताईचं लग्न छान पार पडेल ना, आणि तिचं म्हणजे छान आम्ही पाठवणी करू शकू ना, ती खुश असेल ना, असे सगळे थॉट्स अगदी जसे रिअल लाईफमध्ये येतात तसेच आम्हाला सिरियलमध्ये येतात. कारण नाही म्हणलं तरी अभिनय हा सगळा आपल्या इमोशन्सशी जोडलेला असतो. सो आम्हाला आमचा बॉन्डही तसाच झाला आहे बहिणींचा. त्यामुळे खरंच असं वाटतं की तिचं लग्न होणार आहे, आणि आम्ही जे काही आईबरोबर किंवा बहिणींचे जे काही सीन करतो त्याच्यात खरंच डोळ्यातनं खरं पाणी येतं. त्यामुळे म्हणजे आता तुम्ही टीमलाही विचारू शकता, आम्ही खरेखरचे रडायला लागतो किशोरीताईच्या डोळ्यात पाणी बघितलं की. कारण ती पण आईसारखं ते फील करते, मग आम्ही लगेच आमच्याच आईला तिथे बघितल्यासारखं फील होतं. आणि नाही म्हटलं तरी मुलगी आहे, मग तिचं लग्न होणारच वगैरे, हे डायलॉग्स आता आम्ही आमच्या आईकडनंही ऐकलेत. सो असं काहीही आलं की ते इतकं सर्रियल वाटतं, इतकं खरं वाटतं की वी कांट हेल्प पण कनेक्ट विथ इट. ओके. कला नेहमी सत्याच्या बाजूने असते, हे दिसतंच आहे लोकांना. सो आता लपवालपी चालू आहे, तर तुला काही असा रिस्पॉन्स येते का की कला तू एवढं का सहन करते किंवा काही असं? हो, येतात ना, मला असे मेसेजेस येतात की तुझी बहीण तुझ्याशी इतकी वाईट का वागते, मग तू का ऐकून घेतेस, तू का नाही तिला बोलत, किंवा आई तुला इतकं फसवते. जसं काजलच्या तोंडी अशी वाक्य आहेत की आई आणि ताई तुझा वापर करून घेतात आणि तू आपली सतत त्यांच्यासाठी काहीतरी करत असतेस. सो असे बरेचसे मेसेजेस येतात, पण तेच पात्र आहे आणि त्या पात्राची ती गोडी आहे की ती तिच्याबरोबर घडलेल्या अनुभवावरनं आपल्या माणसांसाठी त्यांच्याशी वाईट नाही वागत. तरीही त्यांना समजून घेऊन त्यांना माफ करून मग परत नव्याने त्यांच्याबरोबर बोलाचाली सुरू करते. ती माणसं तोडणाऱ्यातली नाही आहे. आणि मला असं वाटतं की ही एक गोष्ट आहे जी कला म्हणून मलाही शिकायला मिळते, की माणसं तोडायला वेळ नाही लागत, पण माणसं जोडायला खूप वेळ लागतो. आणि ती एक गोष्ट आहे जी कला कायमच जोपासते आणि तिच्या वागणुकीतनं ती कायमच ते दाखवते, जी खूप मोठी गोष्ट आहे. मला स्पेशली तो सीन विचारायला आवडेल की तो सीन करताना कसं झालं होतं, की जे अंगठीचा सीन होता, सो त्याबद्दल तू काय सांगशील? काय सांगणार, आम्ही कोणीच प्रिपेअर्ड नव्हतो त्याच्यासाठी, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण इट इज व्हेरी हार्ड टू बिलीव्ह की असं काहीतरी घडणार आहे. आणि म्हणजे आय एम शुअर तुम्ही सगळ्यांनी तो सीन बघितलाच असेल. तर जेवढा तुम्हाला तो काहीही काय वाटला तसाच आम्हालाही तो काहीही काय वाटतच होता. पण तो करताना खूप धमाल आली. म्हणजे आम्हीच अवाक होतो की 3ऱ्या-4थ्या टेकपर्यंत आम्हाला ते जमलं होतं. आणि बऱ्याचदा अपसूक अंगठी वेळेवर आत गेली, म्हणजे बोटात गेली, आणि तो हे पण मिळालं, ती पोज पण मिळाली, ती अंगठी पण गेली. सो इट वॉज काइंड ऑफ ॲडव्हेंचरस अँड फन. कारण अक्षर आणि मी जसं खूपच म्हणजे फक्त कलिग्स म्हणूनच एकमेकांना ओळखतो. सो आमचा एकमेकांवर त्यानिमित्ताने एक विश्वास बसला की चल, मी पडले तर तू सांभाळून घेशील, आणि तोही जर कधी डगमगला तर मी आहेच, असा एक आमच्यात एक अनसेड बॉन्ड तयार झाला त्याच्यामुळे. आणि आता बघूया, आता लग्नानंतर आणि ओव्हरऑलच जो काही सिरियलचा ड्रामा आहे त्याच्यामध्ये कला आणि अद्वैत जरी लग्नामुळे ते एकत्र येतील अशी आशा आहे, आणि तसेच ते मनाने एकत्र येतील अशीही आशा आहे पुढे गोष्टीप्रमाणे. नक्कीच. कारण तुला रिस्पॉन्स येतोय का की नैनाचं अद्वैतसोबत लग्न का, कलाचं का नाही? आता मध्ये स्टार प्रवाहानी एक रील टाकलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं कोण जाणार लक्ष्मीच्या पावलांनी अद्वैत चांदेकर बरोबर चांदेकरांच्या घरात. तर त्याच्यावर इतक्या कमेंट्स आल्यात की कलाच जाणार, कलाच आमची, कलाच आमची, कला. सो प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने कनेक्ट केलं आहे त्या कॅरेक्टरशी मला बघून खूप आनंद होतो. कला बरीचशी माझ्यासारखी आहे, पण मी इतकीही सहनशील नाही आहे जेवढी ती आहे. सो मला ती कुठेतरी रेझोनेट होते, पण ॲट द सेम टाईम मलाही ती खूप बिचारी वाटते. म्हणजे कधी कधी असं वाटतं की तिला खूपच म्हणजे मऊ लागतं म्हणून कोपराने खणतात अक्षरशः. सो पण तिचं ते पात्र आहे आणि ते जगायला मला खूप मजा येते. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच.